मित्र आणि मैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये आपण एक भयकथा बघणार आहोत. ज्या भयकथेचं नाव आहे भूतं खरंच असतात का. चला तर मग या भयकथेला सुरुवात करू. गेल्या काही महिन्यांपासून गावात चर्चा सुरू झाली होती. शहर जोडणाऱ्या रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांना एका अनाहूत भीतीनं पछाडलं होतं. अमावास्या पौर्णिमेला रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भयानक असे अनुभव येत होते. गावकरी चिंतेत होते. काय प्रकार आहे ते माहीत असूनही काही करता येत नव्हतं. आज अमावास्या आहे, आज काहीतरी नक्कीच घडणार. गावातल्या सगळ्यांना माहीत होतं. मध्यरात्र झाली होती. बाहेर कुत्री भुंकत होती. काही कुत्री जोरात रडत होती. रातकिड्यांचा आवाज वाढला होता. काहीतरी घडणार असं सतत वाटत होतं. इतक्यात वृंदाच्या पोटात दुखायला लागलं. ती 9 महिन्यांची गर्भवती होती. रजत तिला आजची रात्र थांबता येईल का विचारत होता. पण आपण बोलतोय ते शक्य नाही हे त्यालाही माहीत होतं. त्याने घरचा दरवाजा उघडला. बाहेर मिठ्ठ काळोख पसरला होता. फक्त काळोख. कदाचित लाईट गेली असेल, पण घरात तर लाईट आहे. वृंदाच्या कळा वाढत होत्या. तसतशी ती जोरात ओरडत होती. रजतने वृंदाला घेतलं आणि तो घराच्या बाहेर निघाला. एकाही घरात लाईट दिसत नव्हती. कोणी अमावस्या म्हणून बाहेरही येणार नव्हतं. आजची रात्र सगळे घाबरून राहतात हे त्याला माहीतच होतं. त्यांच्या आवाजाला कोणी ओ देणार हे नव्हतं. त्यावेळेला सगळ्यांना घडणारा प्रकार माहीत होता. त्याने वेळ वाया न घालवता सरळ चालत चालत गावाबाहेरील रस्ता गाठला. काहीतरी नक्कीच मार्ग निघेल रजतला वाटत होतं. वाटेवर पूर्ण शांतता होती. लांबून कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता. दोघंही घाबरली होती. कुठून कोण येईल सांगता येत नव्हतं. ते दोघं फक्त आपली वाट चालत होते. वृंदाला कळ आली की ती थांबायची थोडा वेळ, मग पुन्हा स्वतःला दिलासा देत उठून रजतसोबत चालायला तयार व्हायची. रोडवर एकही वाहन दिसत नव्हतं. आता ते दोघं शहरात जाणाऱ्या रस्त्याच्या मुख्य वळणावर येऊन थांबले होते. थोड्याच अंतरावर एक झाड होतं. त्या झाडाकडे पाहूनच भीती निर्माण होत होती. रजतनं वृंदाला हातानंच इथं थांबू असा इशारा केला. आणखी पुढे नको जायला, इथूनच मदत घेऊ कुणाची. आता वृंदाच्या कळा वाढतच होत्या. तिनं रजतचा हात घट्ट पकडून ठेवला होता. त्याला पूर्ण कल्पना होती त्यांना पाहून अशा निर्जन ठिकाणी अमावस्येच्या मध्यरात्री कोणी आपली गाडी त्यांच्या मदतीला थांबवणार नव्हतं. तरीही एखादा तरी कोणी असेल जो आपल्यावर दया करून आपल्याला नक्कीच मदत करेल या आशेनं रजत प्रत्येक येणाऱ्या गाड्यांना हात दाखवू लागला. पण त्याला पाहताच गाड्या आणखीनच जोरात पळू लागल्या. वृंदाला आता जास्त वेदना होत होत्या. ती रजतला हाका मारत होती. रजत गाड्यांना थांबवण्याच्या प्रयत्नात नकळत त्या झाडाच्या अगदी जवळ आला होता. अचानक त्याची नजर त्या झाडावर पडली. त्या क्षणी ते झाड एका राक्षसासारखं भासत होतं. जीव घेणारा राक्षस. रजतचं अंग अगदी शहारून गेलं. भीतीने मस्तक गाठलं. तो कसल्या तरी विचारात गुंग झाला. त्याला आठवलं त्या झाडाजवळ काही महिन्यांपूर्वी काहीतरी घडलं होतं. हो आठवलं. एक अपघात झाला होता. तिथे त्या अपघातात एक जोडपं मरण पावलं होतं आणि तेच गावकऱ्यांना त्रास देत होतं. रजत रजत या वृंदाच्या आवाजाने तो एकदम भानावर आला आणि वृंदाच्या दिशेने धावत सुटला. अचानक त्याच्या डोळ्यांवर गाडीच्या लाईट्स पडल्या. वृंदाजवळ एक 4 चाकी गाडी उभी होती. गाडी फार जुनाट वाटत होती. चिखल लागला होता गाडीवर. बहुतेक भरपूर दिवस झाले असतील गाडी धुतलेली नसेल त्यांनी. गाडीच्या जवळ जाता जाताच रजतला दिसली ती बाई. गाडीच्या पुढच्या खिडकीची काच खाली करून ती बाहेर डोकावत होती. तिची नजर एकटक वृंदाकडे रोखून होती ती. इतक्यात रजत तिथे आला. ताई, मदत करावं आमची. कधी पासून गाडी थांबवण्याचा प्रयत्न करतोय मी. कोणीही थांबत नाही. तुमचे खूप उपकार होतील आमच्यावर. माझ्या बायकोला लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं पाहिजे. खूप वेळ झाला, कधीही सुटेल ती. त्या बाईनं हळूच मागे वळून गाडीच्या मागच्या बाजूचा दरवाजा उघडला आणि रजतला डोळ्यांनीच खुणावलं आत बसा म्हणून. रजतला लगेच वृंदाला हॉस्पिटलमध्ये न्यायचं होतं. त्याने थोडाही वेळ वाया न घालवता वृंदाला गाडीत बसवलं आणि दुसऱ्या बाजूने तोही गाडीत जाऊन बसला. गाडीच्या पुढच्या ड्रायव्हर सीटवर एक माणूस होता. तो समोरील आरशातून सारखं मागे या दोघांना पाहत होता. मग त्याच्या बाजूला बसलेल्या त्या बाईला पाहत होता. जणू दोघं काही मनातल्या मनात संवाद करत होते. आता वातावरणात गारठा वाढला होता. त्यांच्या गाडीच्या मागे कुत्री भुंकत रडत पळत होती. ती गाडी थोड्याच वेळात मुख्य रस्त्यावर येणार होती. एवढ्यात वृंदाच्या कळा वाढल्या आणि तिला असह्य वेदना व्हायला लागल्या.
ती जोरजोरात रडू लागली. एव्हाना रजतने त्या बाईशी बोलायला सुरुवातही केली होती. खूप आभारी आहे ताई तुमचा, उपकार झाले भरपूर तुमचे, नाहीतर या अशा निर्जन ठिकाणी आज कोणी आमच्यासाठी गाडी थांबवली नसती. त्यात काय झालं भाऊ, माणुसकी धर्म असतो की नाही काही. तेवढ्यात रजत म्हणाला, हो ताई, पण आज अमावस्या आहे ना, आणि काही महिन्यांपूर्वी याच ठिकाणी एका अपघातात एक नवरा बायको मरण पावले. ते सतावतात लोकांना इथल्या. अशा गोष्टी आमच्या कानावर पडल्या आहेत, म्हणून जास्त भीती वाटत होती ताई. पण आज नशीब चांगलं म्हणा आमचं, तुम्ही भेटलात आणि गाडी थांबवली. अहो भाऊ, भूत वगैरे असं काही नसतं, मनाचा खेळ असतो तो. मानलं तर भूत, नाहीतर हवा. काय घाबरायचं त्यात एवढं. आणि जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा आपण काहीच विचार करत नाही. आता तुम्हीच बघा ना, न घाबरता बसलात ना गाडीत. रजतला त्या बाईचं बोलणं काही समजलं नाही. त्यानं तिला विचारलं, म्हणजे काय होत आहे? ती त्याला बोलू लागली, अहो भाऊ, आता तुम्ही ज्या ठिकाणी गाडीत बसलात त्याच ठिकाणी अपघात झाला होता. तुम्हाला माहीत असून देखील तुम्ही आमच्या गाडीत न घाबरता बसलात, म्हणजे तुम्ही पण अजिबात विचार नाही केला गाडीत बसायच्या आधी की गाडीतलं हे जोडपं तेच असलं तर काय होईल. आता हे ऐकताच रजत आणि वृंदाला अंगात कापरी भरली. आपण चुकीच्या गाडीत तर नाही बसलो ना, पुढे काय होईल. दोघंही एकमेकांकडे बघू लागली. ती बाई रजतसोबत एवढं बोलली तरीही त्या बाईच्या बाजूला बसलेल्या माणसाने एक शब्दही उच्चारला नव्हता अजून. तो आरशातून फक्त वृंदाकडे बघत होता. वृंदा आता आणखी जोरात रडू लागली होती. रडता रडता तिच्या आवाजात वेगळाच बदल झाल्याचं जाणवू लागलं. अचानक वृंदा आणि रजत एकदम शांत झाले. रजतनं हळूच आवाजात सांगितलं, गाडी थांबवा इथं, आम्हाला इथंच उतरायचं आहे. तसं गाडी चालवणाऱ्या माणसाने गाडी लगेच थांबवली आणि बाजूला बसलेल्या आपल्या बहिणीकडे पाहिलं. आपल्या भावाचा घाबरलेला चेहरा बघून तिला समजलं काहीतरी विचित्र घडलं आहे. पण तिला गाडीत मागे बघायची हिंमत होत नव्हती. एवढ्यात एक थंडगार हात तिच्या खांद्यावर पडला आणि घोगऱ्या आवाजात रजत तिला बोलू लागला, ताई, भूतं खरीच असतात, हवा नसते, घाबरत जा जरा तरी, नाहीतर भूत स्वतः येतात घाबरवायला. एवढं बोलून वृंदा आणि रजत दोघंही जोरजोरात हसू लागले आणि गाडीतून अदृश्य झाले. गाडीतल्या त्या बाईला आणि ड्रायव्हर सीटवर बसलेल्या तिच्या भावाला भारी धक्काच बसला. त्यांनी बाहेर पाहिलं तर त्यांची गाडी अजूनही तिथंच होती, जिथून रजत आणि वृंदा गाडीत बसले होते. आणि त्यांच्या थोड्याच अंतरावर समोर तेच झाड होतं. फार भयानक दिसत होतं ते. पण आधी पाहिलेल्या झाडात आणि आता पाहिलेल्या झाडात एक फरक होता. आता त्या झाडाखाली रजत आणि वृंदा बसले होते आपल्या बाळाला घेऊन. गाडी चालवत असणाऱ्या त्या बाईच्या भावाने देवाचं नाव घेतलं आणि गाडी सुरू केली. पुढे काही अंतरावर जाऊन त्या दोघांनी आपण सुखरूप असल्याची खात्री केली. त्या बाईनं घड्याळात पाहिलं तर सकाळचे 4 वाजले होते. म्हणजे ती दोघं 4 तास त्याच रस्त्यावर फिरत होते आणि त्यांना ते समजलंही नव्हतं. पुन्हा प्रवास सुरू करून आणखी 1 तास गेला असेल. आता सकाळचे 5 वाजले होते. पुढे त्यांना एक चाय टपरीवाला तिथे आपली टपरी चालू करण्याच्या तयारीत दिसला. ते दोघे थांबले आणि त्यांनी घडलेला प्रसंग त्याला सांगितला. त्याने त्यांना सांगितलं. ते ऐकून त्या दोघांना समजलं त्यांच्यासोबत काय घडलं ते. रजत आणि वृंदा बाजूच्याच गावचे. 2 वर्षांपूर्वी ते दोघं रजतच्या कामानिमित्त त्या गावात राहायला आले. त्यांना लग्नाच्या 5 वर्षानंतर बाळाचं सुख मिळणार होतं. दोघंही खूप खुश होते. बाळ येणार म्हणून शहरात राहणारे त्यांचे नातेवाईक पण खूप खुश होते. पण जेव्हा वृंदाची वेळ आली तेव्हा एक दुर्दैवी घटना घडली. रात्रीच्या वेळी तिला कळा सुरू झाल्या. रजत वृंदाला आपल्याच गाडीतून हॉस्पिटलकडे घेऊन निघाला. पण मुख्य रस्त्यावर येईपर्यंतच त्याची गाडी बंद पडली. रजत गाडीच्या बाहेर येऊन मदत मागू लागला. पण गाडी कुणीच थांबवत नाही हे पाहून रजतनं वृंदाला पण रस्त्याच्या मध्ये आणलं आणि मदत मागू लागला. पण त्यांचं दुर्भाग्य, त्यांच्या समोरून जी गाडी आली त्यात जो बसला होता तो भरपूर दारू पिऊन गाडी चालवत होता. त्याने या दोघांना न बघताच त्यांच्यावर गाडी चालवली. रजत आणि वृंदा दोघंही जागीच मरण पावले. अपघात करून तो माणूस पसार झाला. गावातल्या सगळ्यांना हे समजताच त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना बोलावून घेतलं आणि त्या दोघांवर अंत्यविधी करण्यात आली. पण त्यांची आपल्या बाळाला बघायची इच्छा अपूर्ण राहील आणि त्याचमुळे सगळं व्यवस्थित होऊनही ती दोघं भटकू लागली. आता दर अमावस्याला आणि पौर्णिमेला ती दोघं अशीच आपल्या घरातून निघतात आणि रस्त्यावर येऊन प्रवाशांची गाडी थांबवतात. फक्त घाबरवतात गाडीतल्या माणसांना, बाकी काही इजा नाहीत पोचवत. ज्यांना माहीत आहे या दोघांबद्दल ती लोक गाडी नाहीत थांबवत. पण जे नवीन लोक आहेत तुमच्यासारखे, ते वृंदाला पाहून गाडी हमखास थांबवतात
गावातल्या पण सर्वांना माहीत आहे त्यांची वेळ, म्हणून सर्व अमावस्या पौर्णिमा आली की लवकर आपली कामं आवरून घरीच बसतात. कधी कधी ती दोघं गावातल्या लोकांच्या दारात जाऊन पण आवाज देतात, पण गावातल्या सगळ्यांना माहीत असल्यामुळे कोणीच त्यांच्या आवाजाला ओ देत नाही. त्या टपरीवाल्याचं ते बोलणं संपताच एवढा वेळ शांत बसलेला त्या बाईचा भाऊ आता बोलू लागला. त्याच्या आवाजात भारी भीती होती. तो बोलला, मला आधीच शंका होती, आज अमावस्या आहे, नको गाडी थांबवायला. पण माझ्या ताईनं नाही ऐकलं आणि मला गाडी थांबवावी लागली. तरी मी त्या दोघांवर गाडीच्या काचेतून लक्ष ठेवून होतो. पुढे जे झालं ते पाहून माझी हालत खराब झाली. ताईला कसं सांगू की कसल्या संकटात सापडलो आहोत आपण, काहीच कळेनासं झालं होतं मला. त्या बाईनं आश्चर्यानं त्याला विचारलं, असं नक्की काय पाहिलं तू आरशातून? तो बोलू लागला. बोलतानाही त्याने जे पाहिलं त्याची भीती त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती. ताई, तू जेव्हा बोलत होती त्या माणसाशी तेव्हा ती बाई वृंदा रडत होती जोरजोरात. हो, आठवण आहे मला वाटलं होतं तिच्या कळा वाढल्या असतील म्हणून रडत आहे ती. नाही ताई, ते भरपूर भयानक दृश्य होतं. ती रडत होती कारण ती स्वतःच्या हाताने आपलं पोट फाडत होती. मी सगळं आरशातून पाहत होतो. तिने असंच पोट फाडून त्यातून बाळ काढलं आणि मग ती दोघं एकदम शांत झाली होती. तेव्हा ताई मी तुझ्याकडे पाहिलं होतं घाबरून आणि मनातच देवाचं नाव घेत होतो. इतक्यातच त्यांनी गाडी थांबवायला सांगितली. आपल्या भावाचं बोलणं ऐकून तिच्या लक्षात आलं की रजत आणि वृंदासोबत आता झाडाखाली बाळ कसं आलं होतं. या सगळ्या प्रकरणामुळे तिला खूपच भीती वाटू लागली. पुन्हा अशा रात्री कधीच प्रवास नाही करायचा ठरवलं त्या दोघांनी. थोडा वेळ त्या चाय टपरीवर थांबून चहा नाश्ता करून दोघंही आपल्या रस्त्याला निघाले. पण इथे रजत आणि वृंदा आता येणाऱ्या पौर्णिमेच्या तयारीत होते. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, अशी होती ही भयकथा. तुम्हाला ही भयकथा कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडलास तर या व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांसोबत आणि मैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन आयकॉनला ऑनवर सेट करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.